नमस्ते, मी संगीता आणि स्वागत आहे तुमचे संगीताज किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत गवारीची भाजी। तर त्यासाठी मी इथे घेतली 1 पाव गवार, जिला साफ करून स्वच्छ करून पाण्याने धुवून घेतलेला आहे। मसाल्यासाठी आपण घेतलेली आहे अर्धी वाटी शेंगदाणे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या 10 ते 12, थोडेसे जिरे आणि मीठ। आता याला आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत आणि मसाल्यामध्ये आपण पाणी न घालताच मसाला वाटणार आहोत। इथे आपला मसाला रेडी झालेला आहे। आता आपण देऊया तडका। त्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतले आणि त्याच्यामध्ये हे जो आपण आता मसाला वाटला होता तो आपण टाकून 1 ते 2 मिनिटे चांगला परतून घेणार आहोत। मसाला परतून झाला की आपण त्यात टाकणार आहोत थोडीशी हळद आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता आपण ज्या धुवून ठेवलेल्या शेंगा होत्या गवारीच्या त्या आपण याच्यामध्ये टाकून दिलेल्या आहेत। शेंगांना आपल्याला मसाल्यामध्ये व्यवस्थित पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे जर तुम्हाला भाजी सुकी हवी असेल तर तुम्ही पाणी न टाकताही शिजवू शकता। इथे मला थोडीशी भाजी पातळ हवी होती म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे। पाणी टाकून आपण त्याला उकळी येऊन द्यायची आहे। एकदा उकळी आली की गॅस बारीक करून त्याच्यावर झाकण ठेवून गवारीची भाजी शिजवून द्यायची आहे। ही रेसिपी तुम्हीही ट्राय करा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला कशी वाटली। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि वेळात वेळ काढून आमचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद।